राज्य आणि महाराष्ट्र वितरण कंपनी ह्या दोघांनी मिळून महाराष्ट्रामधल्या 2,25,00,000 वीज ग्राहकांच्या स्मार्ट मीटर लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व जनतेच्या, वीज ग्राहकांच्या आणि कामगारांच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 11 कोटी जनतेवर पडणार आहेत. म्हणून त्या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही नागरिक समिती, संघर्ष समितीच्या नावाने हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवत आहोत. यामध्ये कामगार संघटना, ग्राहकांच्या संघटना, व्यापारी संघटना आणि बाकीचे सर्व जे आहेत अफेक्टेड हे सर्व लोकांना घेऊन ही संघर्ष समिती महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही तयार केलेली आहे. स्मार्ट मीटरमुळं साधारण वीज ग्राहकांच्यावर 16,000 कोटी रुपयाचा बोजा 16,000 कोटी रुपयाचा बोजा वाढणार आहे आणि त्याच्यामुळं वीज दरामध्ये वाढ होईल आणि त्याचे परिणाम आहेत. विशेषतः म्हणजे ज्या पद्धतीनं हे टेंडर फायनल केलं गेलं त्याच्यामध्ये जवळपास 6,000 कोटी रुपयाचा घोटाळा या मीटरच्या खरेदीमध्ये आणि दरामध्ये आहे. उदाहरणार्थ पहिल्या टेंडरमध्ये एका मीटरची किंमत 6,694 रुपये होती. ती आता ताबडतोबीनं ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारनं निर्णय घेतल्यानंतर ती 12,000 रुपये पर मीटर हा दर ठेवण्यात आला आणि दुपटीनं अदानी आणि बाकी 4 कंपन्यांना हे टेंडर मान्य करण्यात आलं. विशेष म्हणजे जिनस ही कंपनी जर सोडली तर बाकीच्या कोणत्याही कंपनीला ज्यांना टेंडर मिळालेलं आहे त्यांना वीज काय आहे आणि मीटर्स काय आहे याचं काही घेणं देणं नाही आहे, त्यांना अनुभव पण नाही आहे. आणि त्याच्यामधली एक कंपनी तर अशी आहे की ज्याने जगभर फक्त कापड शिवण्याचं कामकाज केलेलं आहे. माल्टा कॉर्लो जी आहे ती फक्त कंपनी काय की ज्यांनी रेडीमेड कपडेचा धंदा त्याचा आहे जगभर, त्याला सुद्धा मीटर लावण्याचं टेंडर या सरकारने दिलेलं आहे. आणि याच्या मागं ग्राहकांचं नुकसान आहे, नागरिकांचं नुकसान आहे, कामगारांचं नुकसान आहे आणि राज्याचं नुकसान आहे. म्हणजे राज्याच्या जनतेच्या पैशावर उभी केलेले सर्व यंत्रणा या सर्व ठेकेदारांना फुकटामध्ये या सरकारनं 93 महिन्याकरता ट्रान्सफर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही विरोध करत आहोत. आणि आत्ताचे मीटर जे आहेत, जे डिजिटल मीटर काम करत आहेत ते मीटर बदलून हे नवीन मीटर लावण्यामध्ये जुने सर्वचे सर्व मीटर 2 कोटी मीटर हे भंगारमध्ये जाणार आहेत आणि तो सुद्धा भुर्दंड या नागरिकांवर आणि अगोदरच वीज दर वाढवल्यामुळं जो झालेला आहे तो भुर्दंड पुन्हा लोकांना सहन करावा लागणार आहे. ही आमची या संदर्भामधली भूमिका आहे आणि म्हणून राज्यभर आम्ही त्याचा विरोध करतो आहोत. आणि राज्यभर सर्व नागरिक, सर्व वीज ग्राहक, सर्व कामगार संघटना आणि सर्व जनसंघटनांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग हाणून पाडण्याचा प्रयत्न आणि निर्णय आमच्या संघटनांनी घेतलेला आहे. सर, कधी आहे आंदोलन? 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी विशाल मोर्चे आणि जनजागरण सभा घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि 30 तारखेच्या नंतर एक पार्लमेंट म्हणजे जनतेचं पार्लमेंट आम्ही आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की त्या पार्लमेंटमध्ये तुम्ही स्वतः येऊन तुमची भूमिका मांडा, असं पत्र आम्ही त्यांना देत आहोत. स्मार्ट मीटरमुळं म्हणजे वीज न वापरता ॲडव्हान्समध्ये पैसे लोकांना भरावे लागतील आणि जी पद्धत, जी टेक्नॉलॉजी ती वापरतायत, ग्रामीण क्षेत्रामध्ये लोकांना काय माहित आहे त्या टेक्नॉलॉजीचं, काय ज्ञान आहे, इंटरनेट नाही आहे ग्रामीण भागामध्ये. आणि तुम्ही स्मार्ट मीटर लावलं आणि जर बंद झालं, सप्लाय जर बंद झाला तर कोणाकडे हात घ्यायची, कोण त्याला दुरुस्त करणार आहे, त्याची काय मशिनरी आहे, याचा कुठे उल्लेख याच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून अनेकदा लोकांना अंधारामध्ये राहावं लागेल अशी अवस्था आहे. म्हणून त्याला आमचा विरोध आहे.